452 first preference votes. As the first preference vote secured by Shri C.P. Radhakrishnan was greater than the requisite quota, in pursuance of provisions contained in Section 11 of the Presidential and Vice Presidential Elections Act 1952, 31 of 1952, read with Rule 35 of the Presidential and Vice Presidential Election Rules 1974, I, P.C. Modi, the returning officer for the Vice Presidential Election 2025, hereby declare that Shri C.P. Radhakrishnan, Jal Bhushan Raj Bhavan, Walkeshwar Road, Malabar Hill, Mumbai, has been duly elected to the office of Vice President of India. The result is being sent to the Election Commission of India and the Ministry of Law and Justice as per the extant provisions under Section 12 of the Presidential and Vice Presidential Election Act 1952 and Rule 35 of the Presidential and Vice Presidential Election Rules 1974. Overall, the 17th Vice Presidential election was conducted in a free, fair and orderly manner. I would like to take this opportunity to thank the candidates and their authorized representatives for their cooperation, which facilitated early completion of the proceedings. Thank you. तर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी येते. सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती आहेत, 17वे उपराष्ट्रपती. यावेळी सीपी राधाकृष्णन 17वे भारताचे उपराष्ट्रपती. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. भारताच्या उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन. इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी पराभूत झालेले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सीपी राधाकृष्णन भाजपचे माजी वरिष्ठ नेते आहेत आणि ते प्रदीर्घ काळापासून पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत आणि आता महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती बनले. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे पराभूत झालेले आहेत. सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत झालेली होती. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान झालं आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन बनलेले आहेत. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. सीपी राधाकृष्णन हे भारताचे 17वे उपराष्ट्रपती आहेत. आताच्या क्षणाची ही मोठी बातमी. आताच मतमोजणी झाली आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन आहे. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपुरीत झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीपी राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपचा विस्तार करण्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि आता उपराष्ट्रपती देखील देशाचे बनलेले आहेत. 17वे उपराष्ट्रपती भारताचे सीपी राधाकृष्णन बनलेले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती, भारताचे 17वे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन बनलेले आहेत. एनडीएचे सीपी राधाकृष्णन 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं पडलेली आहेत, तर रेड्डींना 300 मतं पडलेली आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. एनडीएचे सीपी राधाकृष्णन 17वे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले. तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे. सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं पडलेली आहेत. आज सकाळपासून ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालली आणि त्यानंतर मतमोजणी झाली आणि आता सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं पडली आहेत, तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली आहे. बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे. तर सीपी राधाकृष्णन भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.
फेब्रुवारी 2023 मध्ये सीपी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानंतर 2024 मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. आणि खरं तर सीपी राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही विद्यार्थी चळवळीतून केलेली आहे आणि आता ते भारताचे 17वे उपराष्ट्रपती झालेले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो. एनडीएचे सीपी राधाकृष्णन हे भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना. उर्वशी, सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालाय. खूप मोठी बातमी आहे. सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून आता घोषित झाले आहेत. कारण की पीसी मोदी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी आता जस्ट प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आकडेवारी आपण आता बघितली आता कशा प्रकाराने सीपी राधाकृष्णन यांना 452 हे पहिल्या पसंतीची मत मिळाली आहेत. आणि तसंच विरोधकांकडून जे उभे राहिलेले कॅन्डिडेट आहेत म्हणजे डी सुदर्शन रेड्डी यांना 300 पहिल्या पसंतीचे मत मिळाले आहेत. आणि म्हणून सीपी राधाकृष्णन जे आहेत ते उपराष्ट्रपती म्हणून घोषित केले गेलेत हेही समजून येत आहे. क्रॉस वोटिंग किती आहे अजून त्याच्यावरती पूर्णपैकी क्लॅरिटी आली नाहीये. पण मात्र ज्या प्रकाराने आता नंबर्स सांगतायत ते कुठे ना कुठे नक्की हे सांगतायत की एनडीएचे जे नंबर्स आहेत ते त्यांना पूर्णपैकी मिळालेत. पण काही असे नंबर्स आहेत जे विरोधकांकडून एनडीएकडे आलेत आणि म्हणून क्रॉस वोटिंगची शक्यता आहे. आता थोड्या वेळातच ही घोषणा ही केली जाणार. सीपी राधाकृष्णनची एकदम अधिकृत अशी घोषणा केली जाणार आणि घोषणा झाल्यानंतर निकालची जी प्रत आहे ती रिटर्निंग ऑफिसर स्वतः सीपी राधाकृष्णन यांच्याकडे येणार आहेत. थोड्याच वेळात म्हणजे जे सीपी राधाकृष्णनकडे ही प्रत पोहोचणार आहे हेही समजून येत आहे. निकालाच्या या प्रतीवर विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या नमूद केलेली असेल आणि बरोबरच ही प्रत जी आहे त्यांना दिली जाणार हे रिटर्निंग ऑफिसर कडून हे कुठे ना कुठे समजून येते. म्हणजेच आता आकडेवारी झाली आहे. पूर्ण जे वोट काउंटिंग आहे ते पूर्णपैकी झालंय आणि आता सध्या आपण बघितलं तर 152 असे वोटिंग अंतर होते. अशा मतांचं अंतर दोघांमध्ये दिसून आलं आणि त्यात सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालाय हे समजून येतंय. उर्वशी, यावेळी जर आपण पाहिलं तर रेड्डीने जवळपास 300 मतं पडलेली आहेत. हो, पहिल्या पसंतीची जी मतं आहेत ते 300 पडले आहेत सुदर्शन रेड्डी यांना आणि सीपी राधाकृष्णनला 452. म्हणजे एकूण आपण बघितलं तर 781 अशा खासदारांचे मतदान सध्या धरले गेले आहेत. काही त्यात अवैध होते आणि त्यात मॅक्झिमम जे वैध झाले हे नंबर्स आपल्याला सांगून येत आहेत. म्हणजेच आता सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालाय. सुदर्शन रेड्डी हे हारलेत. 152 मतांचं अंतर आहे आणि सीपी राधाकृष्णन आता उपराष्ट्रपतीच्या चेअरवरती बसणार आहे आणि याची आता घोषणा होणार आहे, अधिकृत घोषणा होणार आहे हे समजून येत आहे. निश्चितच उर्वशी, इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नक्कीच, कारण की आपण अंतर बघितलं तर कुठे ना कुठे इंडिया आघाडीचे जे नंबर्स आहेत त्याच्या संदर्भात जे आहेत कुठेतरी नंबर्स कमी दिसून येत आहेत. म्हणून हे समजतं आहे की क्रॉस वोटिंग कुठे झाली आहेत का, मत फुटले गेले आहेत का. कारण की 13 असे मत होते जे पहिल्यापासून ऍब्स्टेन होते. मात्र जे एलिजिबल वोटिंग होते त्यात काही अंतर दिसून येत आहे आणि म्हणूनच काही मत फुटलेत हेही समजून येत आहे. मात्र कोणाचे ते मत आहे ते बघणं गरजेचं आहे. पण महत्वाचं आता हे आहे की ही जी अधिकृत प्रत आहे ती स्वतःहून रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते जातील सीपी राधाकृष्णन यांना आणि त्यांना ही प्रत जी आहे दिली जाणार आहे. आयडियली आपण एक सिनारिओ बघितलं तर जे पण जिंकून येतं जेव्हा अशा इलेक्शन होतात तेव्हा त्या कॅन्डिडेटला जे ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ती प्रत घ्यावी लागते. मग तो खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा अजून कोण दुसरा अशा कॉन्स्टिट्युशनल पोस्टचा माणूस असू द्या. मात्र हे उपराष्ट्रपती आहेत आणि म्हणून रिटर्निंग ऑफिसर स्वतः उपराष्ट्रपती पदाचे जे विजयी कॅन्डिडेट आहेत
त्यांच्याकडे स्वतःहून जातील हे समजून येत आहे. निश्चित. पण मोठी बातमी हीच आहे की 17वे उपराष्ट्रपती भारत देशाचे हे CP राधाकृष्णन होणार. निश्चित. धन्यवाद उर्वशी, ताजे अपडेट देण्यासाठी. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. CP राधाकृष्णन यांना 452 मतं पडलेले आहेत आणि CP राधाकृष्णन हे आता भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तर यावेळी आपण पाहतोय माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ही मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत.